काय सांगायचे मंडळी, आज मला लय आनंद झालाय. विचारलं नाही का आनंद झाला? आनंद का झाला? भाऊ तू तुझे मोबाईल तुझा, मला आनंद झाला काठी मारील बोलला नाही तर. अहो आज माझ्या घरी बायको येणार, दुसरी येणार, जावई बापू येणार रे. हो पहिला दिवस जावई बापू येणार, आणि जावई बापू आल्यानंतर काय आनंद होतो येणारे म्हणल्यावर. लई दिसा आज पेटीवाल्याला कळायचं नाही, पेटीवाल्याला कळायचं नाही, साऊंडवाल्याच्या बिलकुल कळायचं नाही. तिथे बसणाऱ्या बाया बापरे त्यांना नक्की माहिती आहे जावई बापू आला काय तेव्हा मावशी हाताला काय मावशी काय केलं काय जावई आता काय केलं जावई बापूला. अहो नका सांगू, नका सांगू, नका सांगू, मुलगीला आणायची. तर मंडळी या मावशीने जसा आनंद झाला तसा आनंद आज मला पण झाला, कारण पहिल्या दिवसांनी दिवस आणायला जावई बापू येणार आहे. लई दिसानी आज येणार जावई बापू, लई दिसानी आज येणार जावई बापू, लई दिसानी आज येणार जावई बापू, लई दिसानी आज येणार जावई बापू. राम राम. आपण एवढा उशीर का झाला? काय सांगायचं, तुमच्या पुरीच्या पोटात दुखत होतं. हा माझ्या पोरीच्या पोटात काय म्हणते, त्या मुलीच्या पोटात दुखत. सोनूची मम्मी लवकर या, लवकर या. आपण आजी आजोबा होता, लवकर लाडू घेऊन या, लाडू घेऊन या. अरे वा वा वा. हो सासरे बुवा, तसं नाही, तिने जडाप्याची बादली उचलली होती म्हणून तिच्या पोटात दुखत होती. झाडाप्याची आईला मला वाटलं आनंदाची बातमी. लाडू परत होय पहिल्यापासून काढती नालाय. बरं जावई बापू जाऊ दे, मरू दे. हा मला मला सांगा, मी पहिला दिवस ना आला तुमचा, तुम्ही काय खाणार? तुमचं पोटात जेवलात का तुम्ही? नाही ना, तुम्ही काय खाणार मला सांगा. पुरणपोळी. की रात्री तुम्ही फोन केला होता नाही का? हा रात्री फोन नव्हता बाई केला ना. काय काय म्हणले होते तुम्ही? अहो पुरणपोळी, पुरणपोळी. हा केळी केळी नाही का? हो हा काय पुरणपोळी, पूर्णाची पुरणाची पोळी. पूर्णाची पोळी होय. हा अरे वा, अरे खरंच की मी विसरलो होतो. तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी जावायला करीन म्हणलं पूर्णाची पोळी, जावायला करीन म्हणलं पूर्णाची पोळी, घरात जाऊन पाहतोय तर टोपल्यात भाकरी शिळी. लई दिसानी आज आलत जावई बापू, लई दिसानी आज आलत जावई बापू, लई दिसानी आज आलत जावई बापू, लई दिसानी आज आलत जावई बापू. काय झालं? काय म्हणले, काय कुठे काय काय म्हणले? पुरणाची पोळी आणि काय? हा म्हणलो पूर्णाची पोळी. आणि त्याच्या पुढे काय म्हणले तुम्ही? टोपल्यात भाकरीची. ओ हा बघा मला सांगा, या चुकी तुमची. ती कशी बरं? तुम्ही मला काल काय म्हणला, किती वाजता येणार म्हणला होता? 5 वाजता. आला किती वाजता? 8 वाजता. बरोबर. किती तास लेट झाला? 3 तास. हा मग तुमची आम्ही वाट बघितली. हा. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. आम्हाला आता खास असं वाटलं की जावई बापू काय येणार नाहीत, म्हणून आमच्या घरात आता आमच्या भावाची मुलं तर राम्या, श्याम्या, बिम्या, हा हा हा. त्या सगळ्या मुलांनी ती काय केली, पूर्णाची पोळी पस्त केली. आणि आता ती वाटेला आली ना, ती तुमच्या वाटेला आली ती शिवी भाकरी. म्हणून या चुकी तुमची आहे का नाही सांगा बरं? नाही 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 नाही, तरी चूक तुमचीच आहे. कशी काय चूक? तुम्ही मला लग्नात काय देणार होते? काय फटफटी? हा म्हणलं होतं वाटतं असं. ती दिली का? म्हणजे लग्नात जर फटफटी दिली असती तो वेळेत पोचला असतो. अशी जावयाची लग्नात हो. अहो जावई बापू काय काळजी करू नका, मी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय पाठवणार नाही बरं. काय एवढ्या दिवसात तुम्ही आला. अहो तुमचा मानपान, हा पोशाख पोशाख पोशाख. हो दादा, हो हो मला एक सांगायचं आपल्या का जावायला पोशाख करायचा म्हणजे
काय पोशाख कर आमच्या घरातला राम्यागडी हा रामेगडी हुशार तो तर तुमचा नोकर आहे ना. बरे पण फॅमिली मेंबर 4 जावई त्याला 4 जावई खुश चारी जावई खुश. हा नोकर असून 4 जावई खुश असतात त्याच्यावर. त्या राम्याला मी बोलून घेतो, हा घ्या ना. तो तुम्हाला सांगत काय पोशाख करायचं ते. आपण रामे मला त्या दिवशी तिथं दिसला होता कुठं त्या पुढच्या चौकात. काय करत होता? तिथं थांबला होता. हा आणि मग त्या समोरनं गेलं तरी मला ओळख द्याय नाही. अहो ते ओळखलं असेल तुम्हाला. थांबा त्याला बोलून घेतो मी. हा घ्या लवकर. थोडं दिसतोय का हो इथं? अहो दिसाना म्हणतोय ना. थांबा जरा मला नीट बघू द्या. राम्या, अरे राम्या. अहो नाही हो तिथं. अहो जरा अरे हो तुम्ही जरा थांबा. अनुभवी माणूस आहे. तुमचं आहे ना असा पोशाख देईल ना की तुमचं अख्खी गंजपेट बघत राहील. काय जावायला तुम्ही पोशाख केलाय. हा. राम्याचं डोकं भारी तिथं. हा. राम्या, ए राम्या, अरे मी आला काय? अहो, जावई आला आणि लोकांना मारायला. अनुभवी माणूस आहे. तो कधी वेळेत येणार आहे काय? आयुष्य गेलं त्याचं काम करता करता. बरोबर. माझ्या घरात आणि तो वेळेत येईल. राम्या, जोरात त्या गावात जोरात. अरे राम्या, अरे दमात द्या दमात. राम्या, अहो, दमात द्या ना. आता दम तरी कसा लावायचा? मला दम जायला लागला. जोरात जोरात. राम्या, अहो मी सांगतोय ना त्या चौकात थांबला होता तो. राम्या चौकात गेलाय रे. हा. राम्या चौक जाऊ द्या, मी तुम्हाला देतो. हा. तुम्हाला चांगलं द्या बरं का. चांगलं तुम्हाला ना कोटे पगडी पगडी. तुम्हाला हा देतो तुम्हाला. जा तिकडे फिरा बरं. यांना ना पोशाख ना घ्या मांजर बघतं का आपण. हा माझा आता मिळत आहे का काय. अहो तुम्हाला नेहरू शर्ट पायजामा हा. आधीचं हा. म्हणून मला मांजर पाडतं कापड. माझा अहो सदरा म्हणतात त्याला सदरा. सदरा. नव्हे. देतोय तो. हा. चला, जा हवायला. तुम्हाला एक पगडी येतो पगडी. पगडी. हा कशा जावायला करीन म्हणलं जरीची पगडी. जावायला करीन म्हणलं जरीची पगडी. घरात जाऊन पाहतोय तर आमची मुलं उघडी. लई दिसानी आज आलात जावई बापू. 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 हो सासरे बुवा काय म्हणले. पगडी येतो पगडी. पगडी. आ, तुमचीच पोरं बाळा उघडी आणि मला कसली करणार जरीची अहो पगडी. महिना अखेर असती परिस्थिती एखाद्याची. आपण काय अशी इज्जत काढायची का काय. अहो थांबा तुम्ही रागू नका. मी तुम्हाला आहे ना सोन्याने मडवतो. काय मडवतो सोन्याने. सोन्यानी. हा पण आता तर देणार आहे का खरं. अहो अख्खा सोन्यात गाडून टाकतो. सोन्यात गाडून टाकतो. अंगभर सोनं घालतो तुम्हाला. हा तुम्हाला मी कळलं सोन्याचं. कळ. हा जावायला करीन म्हणलं सोन्याचं कड. जावायला करीन म्हणलं सोन्याचं कड. आणि बाजारात जाऊन पाहतोय तर सोनाराचं उठलं मड. लई दिसानी आज आलात जावई बापू. 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 काय बोलले आता. कड आहे का कड. कड. आता सोनाराचं तुटवलंय तुमची कड. मला कसलं करणार तुम्ही कड. हा तुम्ही आता एक काम करा. उद्याच्या उद्या संध्याकाळच्या गाडीने तुमची पोरगी दारात चाललो. हो. जावई बापू. हो सोडा मला. हो थांबा तुम्हाला हो नाही नाही तुम्ही काय घेऊ काय नका. देतो तुम्हाला मी. हो थांब फ्लॅट देतो. हा फ्लॅट. नको नको नको. त्यामध्ये पण काहीतरी कुठं नाही 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 काही नाही. बघा तो फ्लॅट दिसला का तो? अहो गप्पा तिकडे नको इकडे वाजवा मला. इकडं पाहिजे का? अहो अहो तिकडचा मोठा आहे, हा जरा छोटा आहे, पण सिटी मधला आहे. हा पाहिजे का? त्याला माझा तुम्हाला कसं काय कळलं हा फ्लॅट पण माझा आहे म्हणून? इकडे इकडे खट्टा आहे ना. काय तिने सांगितलं असं. हा, हा, बापाचे 2 फ्लॅट आहे. हा. ह्यो फ्लॅट म्हणजे कसा आहे शाबूत आहे. चालेल का तुम्हाला? हा चालेल. नीट बघा बरं का. हो पण नक्की देणार ना. बघा बघा व्यवस्थित तुम्ही. नाही तर उद्याच्या उद्या पोरगी नाही, तुमची नाही, नाही, बघा दारात. लवकर बघा. हा बघा 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 ना. पण खरं का देणार का. चांगलं आहे का हो? नीट बघा.
द्यायचं का पाहिजे का फ्लॅट हा नीट बघा माझ्या नावाचं आहे बरं का हा ते तुम्हाला देतोय मी हा सांगतो देतो ना ती नीट जरा चेक करून अहो, नाही तर तुमची पोरगी म्हणायची माझ्या नावाचं आहे. नाही बघ जाऊ बघा तुम्ही बघा नीट बघा सांगतोय मी मला तो फ्लॅट पाहिजे बघा तुम्ही एकदा बघून घ्या फायनली देतो तुम्हाला मलाच बोलतोय बरं का मंडळी फ्लॅट द्यायचा का अरे बाबा बघा लवकर तुमच्या नावावर करतो आवडतोय का खरंच येणार ना हा खरंच देणार सिटी मधला लवकर बघा हो तुम्ही सिटी मधला फ्लॅट हा देतो बघा वाकून बघा मंडळी द्यायचा का फ्लॅट आपली जावायची ना बोर्ड नाही तसं चंद्रमौली घरात राहत असेल तर मध्ये फ्लॅट पाहिजे फ्लॅट आला की बांगला आला की बिल्डिंग पाहिजे अहो या जावयाच्या मागण्या कधी पूर्ण होत नाही आणि असं लाद घालून उचलून दिलं पाहिजे मावशी जावायला असं उचलून देते असं काय करू नका नाथ महाराजांनी कोणाला जावई म्हणलंय आपल्या देहामध्ये जे मन असतं ना त्या मनाला नाथांनी जावयाची उपमा दिलेली हा मनरूपी जावई असतो ना लय लालची असतो अहो साध्या चंद्रमौळी घरात राहत असेल तर फ्लॅट पाहिजे फ्लॅट आला की बंगला त्याच्या मागण्या कधी पूर्ण होत नाही म्हणून काय केलं पाहिजे नाथ महाराज म्हणतात अरे बाबा या मनाच्या अधीन कधी होऊ नका नाथांनी या मनाला जिंकलं देवाच्या पायापाशी ठेवलं आपण काय करतो मनाच्या अधीन होतो आणि मनाच्या मागं धावतो विचारांच्या मागं धावतो पण नाथांनी काय केलं या मनाला काहीच दिलं नाही त्यांनी काय केलं या मनाला भगवंताचा नामस्मरणाचं वेळ लावलं म्हणून नाथ महाराज म्हणतात भगवंताची भक्ती करा नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी जावई आला एका जनार्दनी जावई आला एका जनार्दनी जावई आला अनाला तसा निघून गेला लई दिसाने आज आला जावई वाचून